मॅचला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतात मयूर पष्टे. सगळ्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेर डॉन आणि त्याच्या साथीने अरबाज पटेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचला मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती अरबाज पटेल. पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल मयूरच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल विकेट केला. दिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. अरबाज पटेल बड़ी मछली जाल में फंसी हुई. मोठा मासा गळा लागतोय. अरबाज पटेल बॅक टू द डगआउट. बड़ा शॉट खेलना चाहते थे अरबाज, लेकिन गेंद और बल्ले के बीच में एलिवेशन नहीं बन पाया. गेंद ऊंचाई पर ज्यादा गई, लंबाई नहीं काट पाई और अरबाज के रूप में पहला झटका मिलता है मापोली टीम को. पहले गेंद पर बैक फुट पर ढकेला है मयूर ने मापोली टीम को. शानदार गेंदबाजी. वेल बिगिनिंग फॉर कैलासवासी विठ्ठल पसे क्रिकेट क्लब कांदली. आणि निश्चितपणाने इथून जर टीम कांदळी संघ या मॅच मध्ये विजयी झाला तर सन्माननीय नवनाथजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं आपल्याला कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला विकेट इथे मात्र गमावलाय टीम जीबी स्पोर्ट्स महापोली संघाने. पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये आशिक अन्सारी. आशिक अन्सारी अगदी इन्फॉर्म फलंदाज आहे. या हंगामामध्ये चांगली बॅटिंग करत आलाय. पुढचा बॉल मयूरचा ओव्हर द विकेटने. विकेट केला बॉलला. बॅटच्या रडार मध्ये बॉल होता. बॉलला फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुभाष दादा काय सांगू शकाल? या मॅच मध्ये फायनलची मॅच आहे. अरबाज बाद झाला त्यानंतर मयूरने कुठेतरी ओरपीच बॉल टाकून चुकी तर नाही केली. 3 ओवर का मुकाबला है और जानते हैं मापोली टीम इस मुकाबले का महत्व. मेगा फिनाले में खेल रहे हैं, इसलिए इस मैच में 3 ओवर का मुकाबला है. विकेट कोई मायने नहीं रखता. जब मुकाबला 6 ओवर का होता है तो उस वहां विकेट काफी इंपॉर्टेंट होती है, लेकिन यहाँ 3 ओवर के मुकाबले में जितने भी रन स्कोर बोर्ड पर लगे होंगे उतने फायदेमंद. पुढचा बॉल मयूरचा. अकुट टप्प्याचा बॉल हा देखील यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. आणि इथून मात्र आशिक अन्सारीच्या खेळीचा देखील अंत झाला. हा दुसरा धक्का टीम महापोली संघाला. अरबाज के रूप में, दूसरा आशिक के रूप में. प्रवीण देखा होगा कि दोनों बल्लेबाजों ने जो शॉट खेले ऑन साइड में खेले, एक मिड विकेट क्षेत्र में, लॉन्ग ऑन क्षेत्र में. इससे पता चलता है कि दोनों बल्लेबाज ऑन साइड में खेलने में काफी माहिर है, लेकिन अनफॉर्चुनेटली उनका कैच गया स्कोर बोर्ड पर लगते हुए केवल 6 रन 2 विकेटों के नुकसान पर. तो काफी इसमें महंगा और साबित होता हुआ मापोली के लिए. नक्कीच क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने सजवलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांना अडकवलं देखील जात आहे. आसिफ शेख साठी हा बॉल होता. इथे देखील फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. आसिफ शेख देखील बाद होईल. आणखीन एक मोठा धक्का ती महापोली संघाला. केले पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला फलंदाज अरबाज पटेल बाद झाला, त्यानंतर आशिक अन्सारी बाद झाला आणि त्यानंतर आसिफ शेख. म्हणजे अगदी पाहिलं तर टॉप ऑर्डर इथे घसरताना पाहायला मिळालाय. बिल्कुल पहले ओवर में यहाँ टॉप ऑर्डर पूरी तरह कोलैप्स हो गया, पूरी तरह गिर गई मापोली टीम. मैं ऐसा कहूंगा. ऐसा नहीं कि किसी भी टीम के पास एंड तक बल्लेबाजी होती है, डीप होती है बल्लेबाजी, और खासतौर से मापोली टीम जहां बड़े टूर्नामेंट खेलती है तो उनकी लगातार ऐसी बल्लेबाजी रहती है कि जो डीप में भी बल्लेबाजी करेंगे. लेकिन कम से कम जब पहले ओवर में किसी भी टीम के 3 विकेट चले जाते हैं टॉप ऑर्डर के, तो खासा बैकफुट पर टीम चली जाती है. निश्चितपणाने आपण अनेक टूर्नामेंट मध्ये पाहत असतो ज्यावेळेला तुमचा टॉप ऑर्डर घसरतो त्यावेळेला मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप दाखवावी लागते आणि ही पार्टनरशिप इथून मात्र सैफ कुरेशी आणि त्याच्या साथीने उमेर डॉनला दाखवावी लागेल.
या ठिकाणी साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून मयूर करता 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. पुढचा बॉल मयूरचा सामना करेल सैफ कुरेशी. या वेळेला मात्र बाउन्सरचा वापर केलाय. बॉल अगदी ऑफस्टमच्या बाहेर पीच झाला आणि त्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त गती देखील पाहायला मिळाली. प्रचंड वेग होता या बॉल मध्ये. बिल्कुल काफी बाउंस डिलीवरी थी. गुडलैंड स्पॉट पर गिरकर गेंद ने जो उछाल प्राप्त किया था उससे साइड बीट हो गए सेफ. एक बार फिर मयूर जिस तरह की गेंदबाजी करी है तारीफी खावी. राइट आर्म राउंड से मुड़ते हुए मयूर सेफ के लिए इस मर्तबा गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में. हालांकि एक रन पूरा होता लेकिन जिस तरह कैलाशवासी विट्ठल पासे क्रिकेट क्लब कांदी की फील्डिंग है लाजवाब. पहली ओवर समाप्त हो चुके हैं. पहले ओवर के समाप्त होने के बाद महापोली टीम का स्कोर पहुंचा है केवल 7 रनों पर 3 विकेटों के नुकसान पर. निश्चितपणाने चांगली सुरुवात मयूरने करून दिली आणि याच गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर कांदळी गावातील एक शांत संयमी व्यक्तिमत्व आदरणीय भानुदाजी पष्टे साहेब यांच्या माध्यमातून देखील मयूर करता 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चांगली दमदार गोलंदाजी मयूरची पाहिली. फायनलच्या मॅच मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं एक चांगली संकेत म्हणावं लागेल टीम साठी. जी हाँ, जितना प्रेशर मैच होता है असली खिलाड़ी उभर कर वही आता है कि कितने आप टफ पोजीशन में अच्छा परफॉर्म दिखाते हो, अपने आप को साबित करते हो. और यहाँ मयूर ने बिल्कुल फाइनल टूर्नामेंट में जहां काफी दबाव होता है, टूर्नामेंट का ट्रॉफी का दबाव होता है, लेकिन उस दबाव को झेलते हुए भी जिस तरह की गेंदबाजी करी है कि इससे बढ़िया परफॉर्म फाइनल में हो ही नहीं सकता. निश्चितपणाने सुभाषदादा पाहिलं तर फायनलच्या मॅच मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं नक्कीच चांगली संकेत म्हणावं लागेल टीम साठी. इथून मात्र आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम आणला. यावेळेला मात्र पहिला बॉल अगदी पाहिला तर ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल ऑन द राईज खेळला गेला. बॉलला ऑन साइडला टर्न केला. त्या ठिकाणी थोडंसं मिसफील पाहायला मिळालं. अशोक काटेसकर त्या ठिकाणी उपस्थित होते. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 9 या अंकावरती. सन्माननीय भानुदास पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना विनंती असेल आपण सन्माननीय व्यासपीठावरती यायचं आहे. कांदळी गावातील सन्माननीय भानुदास पष्टे साहेब आपण मंचावरती यायचं आहे. तर 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा येतात. बड़े शॉट खेलने की लगातार कोशिश जारी है मापोली टीम की ओर से, लेकिन जिस एम को वो हासिल करना चाहते हैं वो एम तक अभी तक कोई बल्लेबाज पहुंचा नहीं, यानी कि बड़ा शॉट अभी तक आया नहीं है. लगातार सेफ के द्वारा भी कोशिश गेंदबाजी के मोर्चे पर है प्रीतम. राइट आर्म राउंड इस मर्तबा बिल्कुल शोरम फूल कर देना चाहते थे. गेंद बल्ले से पैरों पर टक्कर अगर सीली मिड ऑफ क्षेत्र पर गेंद गई लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर. निश्चित पाहिलं तर दोन्ही बॉल आपण पाहिलं तर बॅटर पासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रीतम. पहिला बॉल देखील ऑप्शनच्या बराचसा बाहेर ठेवला. हा बॉल देखील ऑप्शनच्या बराचसा बाहेर बॉल ठेवलाय आणि तिथे तो यशस्वी होतोय. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट ना अशोक काटेसकर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. खूप चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने मयूरने गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी प्रीतम कडून देखील पाहायला मिळते. जी हाँ, बिल्कुल कांदी टीम का ये स्ट्रॉन्ग जोन कहूंगा कि गेंदबाजी उनकी बढ़िया है. और जब कोई टीम के पास गेंदबाजी अच्छी होती है तो यकीनन वो टीम का प्लस पॉइंट होता है, क्योंकि बल्लेबाज तो डीप तक बल्लेबाजी कर सकते हैं कोई भी, लेकिन गेंदबाज सभी टीम में नहीं होते. 3 या 4 बार गेंदबाजी ऐसे होते हैं जिनके ऊपर भरोसा आप कर सकते हैं. यहाँ जिनके ऊपर भरोसा जताया है कांडली टीम ने वो बढ़िया परफॉर्म कर रहे हैं. निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहतोय ज्या गोलंदाजांवरती कांदळी टीमने विश्वास ठेवलाय तो विश्वास सार्थक झाला आतापर्यंत. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर खराब पद्धतीचा आहे. आउट ऑफ द पिच खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळलाय आणि त्यानंतर प्रवीण सर यांचा नोचा इशारा आलाय आणि येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. बिल्कुल लाइन को छोड़ती हुई गेंद थी. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 11 रनों पर 3 विकेटों के नुकसान पर. फ्रीडचा बॉल आहे. इथून मात्र फलंदाज शफल होत आहेत. बॅटच्या रडार मध्ये होता. आक्रमण चढवलं बॉल वरती आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. उमेर डॉनच्या बॅट मधून आला हा धडाकेबंद षटकार.
कहूंगा कि ये शॉट एक राहत भरा शॉट है मापोली टीम के लिए, क्योंकि अभी तक लड़खड़ा कर पारी खेल रहे थे बल्लेबाज, लेकिन इस शॉट से स्कोरबोर्ड तेजी से आगे बढ़ता, 11 से स्कोर छलांग मारता हुआ पहुंचा 17 रनों पर। निश्चितपणाने आतापर्यंत प्रवास खूप चांगला राहिला होता प्रीतमचा, परंतु एक बॉल ओव्हरपिच आणि त्या ओव्हरपिच बॉलला मात्र पाठवून दिले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी। प्रीतमचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल। अकुट टप्प्याचा बॉल आहे, मिस टाइम आहे, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचले, झेल टिपलंय आणि उमेर डॉनच्या खेळीचा देखील अंत झालाय। इथे हा चौथा धक्का टीम महापोलीस संघाला। नक्कीच या गावचे सरपंच आहेत आणि त्यांचे सुपुत्र मयूर इंदोळे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। या आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। नवीन गोलंदाज इथून मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। एक बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 धावा 5 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय। धावा संख्या धावफलकावरती पाहिली तर एकंदरीत 17 अंकावरती खतरा बसलाय। न्यू बॅटर मिस्टर आकाश ओव्हर द विकेटने पुढचा बॉलला सोडून दिला गेलाय। इथून मात्र पंच आमच्या बाजूला वळून घेतात, वाईटचा इशारा झालाय। एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 18 अंकावरती। तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली ते माननीय ग्रुप ग्रामपंचायत पाचापूरचे सदस्य स्वप्नील गोरी यांनी मंचावर याचे। इस बीच गेंद को उड़ाया है, स्वीप किया, गेंद जाएगी इसमें डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पाटील यांच्या माध्यमातून कांदे संघाला देखील 1000चं पारितोषिक दिलं जाईल आणि नवनाथ मोर यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। टीम कांदे संघ जिथे विजयी झाला तर मात्र हे कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 24 धावा। बिल्कुल पहले ओवर में काफी कम रन थे, लेकिन दूसरा ओवर जो 2 बड़े शॉट आए जिससे बिल्कुल काफी बैक फुट पर जो टीम चल रही थी वो फ्रंट फुट पर आ गए, यानी कि बिल्कुल मैच में कमबैक करी है अभी मापुली टीम। वो 2 शॉट के बदले जो सिक्सर चले गए थे और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर लगते हुए 24 रन। पारसला आणला इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती। मागील मॅच मध्ये पारसने स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी केली होती। इथे 2 नंबरचा गोलंदाज महागडा ठरला प्रीतम, मात्र त्याची भरपाई या षटकामध्ये करावी लागेल। स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय सैफ कुरेशी असतील। चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका, कारण दुसऱ्या डावामध्ये टीम कांदे संघाला बॅटिंग करायची आहे। शेवटचे 6 बॉल या डावातील खूप महत्त्वाचे असतील। येणाऱ्या 6 बॉल वरती टार्गेट सेट केला जाईल। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन सैफ कुरेशी। पहिला बॉल राऊंड द विकेटने, या पहिला दर्जेदार बॉल आहे, मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता। एस्टनवरून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल केली सुरुवात गोलंदाज पारसने। बिल्कुल ज्यादा सफल हो गए थे बल्लेबाज, लेकिन गेंद टिप्पा खाने के बाद विकेट के ऊपर से चली गई डॉट डिलीवरी। काफी शानदार गेंदबाजी, तीसरा गेंदबाज है, लेकिन अभी तक तो बढ़िया शुरुआत करी है। पिछले ओवर में 2 सिक्सर चले गए थे। एक बार फिर से खेलेंगे स्ट्राइक पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार विकेटों के बाहर की डिलीवरी, अतिरिक्त रन आता हुआ स्कोर बोर्ड में जुड़ता हुआ एक एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड पर लगते हुए अब 25 रन 4 विकेट के नुकसान पर। निश्चित पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता आणि इथून मात्र पाहिलं तर थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी इथे कमबॅक करावं लागेल पारसला। राऊंड द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल। यावेळेला पहा खराब बॉल हाताळला गेला आणि त्याचं उत्तर दिलं सैफ कुरेशीने। बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी। येतोय षटकार। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 31 रनों पर, ज्यादा सफल हो गए थे और जैसे भी गेंद बल्ले के
रडार में आई गेंद को सीधा भेज दिया फाइन लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। यही चाहते हैं कि ज्यादा सफल हो जाए और ज्यादा फाइन खेला जाए। एक बार फिर सेफ खेलेंगे बैटिंग मार्क पर। इस बार डाउन द ग्राउंड खेला है गेंद, लॉन्ग ऑफ क्षेत्र में आती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। जिस तरह बंदूक के बैरल से गोली निकलती है उस तरह बुलेट शॉट था यह गेंद, काफी तेज रफ्तार के साथ लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। आणि त्यावरती चौकार प्राप्त केलाय सैफ कुरेशीने। पुढचा बॉल यावेळेला पहा, पुन्हा एकदा दिशाहीन बॉल हाताळला गेलाय, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा। एक्स्ट्रा रन टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 36 वरती। पहा, मयूर पष्टने अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, 3 विकेट्स घेतल्या होत्या, त्याने घेतलेली मेहनत कुठेतरी पाण्यात जाताना पाहायला मिळते। बिल्कुल, जो पहले गेंदबाज ने अच्छा स्टार्ट दिया था मयूर ने, वो स्टार्ट को बरकरार नहीं रख पाए कांदी टीम के और गेंदबाज। यावेळेला मात्र उंची गाठले, पारस बॉल पर्यंत पोहोचलाय आणि झेल कॅरी केलाय फलंदाज सैफ कुरेशी। बॅक टू द डगआउट। सहयोग करना है कांदी टीम। देखिए समय वेस्ट न जाए, इस बात का ख्याल रखना है, क्योंकि बाद में आपको बल्लेबाजी करनी है तो बैड लाइट का प्रॉब्लम आपको फेस करना पड़ेगा। तो सबसे इंपॉर्टेंट बात कि आप समय वेस्ट न जाए। और नए बल्लेबाज इस समय आते हुए जो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है सैफ की जगह लेने आए हैं आरम आए हैं नए बल्लेबाज, जो भी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। सैफ भी लेफ्ट हैंडेड थे और आरम अभी आए हैं लेफ्ट हैंडेड। चार बॉलचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। पारसने विकेट मिळवले, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंच संमत नाहीयेत या बॉलला आणि तिथून मात्र लेग बायची धाव मात्र मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना पोहोचले जाऊन 37 अंकावरती। शेवटचा बॉल शिल्लक। विलास पाटिल यांनी संपर्क साधायचे माइकशी। स्कोर बोर्ड पर लगते हुए 37 रन, स्कोर गोज ऑन 37 रन, लॉस ऑफ 5 विकेट। Strike has changed, non-strike batter, right hand batter Akash on a batting mark। इस बार गेंद को उड़ाया है, स्विंग किया है, गेंद जाएगी लंबा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला, तर टीम महापोलिसांना आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। 43 धावा धावफलकावरती विजयाकरता आवश्यकता आहे 18 बॉल आणि 44 धावा। 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे। तर आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत। या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व, लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत झालं आणि निश्चितपणाने नवनाथजी मोरे साहेब यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत। तर त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे। संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते नवनाथजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। या स्पर्धेनिमित्त दिनेश पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतो त्याचा तो स्वीकार करायचा आहे। नवनाथजी मोरे साहेब या ठिकाणी करत आहोत। त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत ज्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे आपण स्पर्धेचं आयोजन केलं। सन्माननीय राजेश कोळी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। सन्माननीय राजेश कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आपण आयोजन केलंय आणि त्यांचं इथे आपण सन्मान करत आहोत।
धन्यवाद डीजे. चला मॅच सुरू करा. चला विक्रम कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. बॅटिंग करण्याकरिता आपण पाहतोय बॅट्समन राहुल भोईर आणि त्याच्या साथीने निशांत पोष्टे. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतात वसीम खान. या ठिकाणी पंच आपण पाहतोय प्रथमेश नाना उर्फ आमचे प्रवीण भोईर, आणि त्यांची निवड देखील होईल लवकरात लवकर ISPL या स्पर्धेसाठी, आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. षटकातला पुढचा बॉल इतर मात्र मार्गस्थ केला जाईल. राऊंड द विकेटने सामना करेल राहुल भोईर. उलटा होता ऑन साइडला वळवला, डीप मिड विकेट खाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात राहुल भोईर आणि निशांतने. मयूर हिंदोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. प्रथमेश पाटेकर यांच्या शुभास्ते हा सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यावेळेला बिग हिट केला, बॉलला अतिरिक्त उंची गाठले आणि लांबी देखील गाठले. राहुल भोईरने ठोकलाय षटकार. मयूर हिंदोळे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. सहा धावे टीमचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या पुढे पोहोचते 8 अंकावरती. वसीम खान वरती अटॅक केला गेला, आक्रमण चढवलं गेलं राहुलच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. आपल्याला सबमरीन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आला या ठिकाणी. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा, 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मॅच मात्र संपलेली नाहीये. 44 धावांचं टार्गेट ठेवलं गेले टीम KVPC कांदळी संघासमोर. यावेळेला मित्र मिस्टॅम स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेट आली राहुल भोईरची. पहिला धक्का टीम कांदळी संघाला. सलगच्या 3 षटकारांकरिता दिनेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 8 धावा धावफलकावरती चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झाला आणि इथून मात्र आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. वीरू फर्स्ट पॉवर हिटर, हार्ड हिटर फलंदाज आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याचं योगदान नेहमीच चांगलं राहिलंय, परंतु आता इथून त्याला चांगले बॅटिंग करावे लागेल, कारण 44 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय टीम कांदळी संघाला. आमदार चषक 2025 ची ही स्पर्धा अंतिम सामना महापोली बनाम कांदळी. पुलर लेनचा बॉल, परफेक्ट सटिक टीआरकर, डॉट बॉल आला. जबरदस्त बॉल इथे मात्र हाताळला गेला वसीम खानच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल. शेवटच्या बॉलवरती मात्र ऑन साइडला फटका दमदार आहे. एक धाव तर मात्र मिळते, दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केले गेले आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 1 गडी बाद 10. विजयाकरिता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आवश्यकता आहे 34 धावांची. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. आशिक अन्सारी इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. महापोली संघ देखील अगदी चांगल्या पद्धतीने सहकार्य करतो. लगेचच गोलंदाज त्यांनी गोलंदाजीवरती मार्गस्थ केला, त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊयात. 12 बॉल आणि 34 धावांचं इक्वेशन इथून मात्र मॅच मध्ये आहे. आशिक अन्सारी इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती निशांत आहेत. आता मात्र निशांतला चांगली बॅटिंग करावी लागेल. चला मॅच सुरू करा टीम महापोली, काही करा. आशिक अन्सारी आलाय, पहिला बॉल मार्गस्थ करेल ओव्हर द विकेटने.
समोर फलंदाज आपण पाहतोय निशांत पष्टेला 12 मध्ये 34 पहिला बॉल ओढतो विकेटने. आपल्याला मात्र बॉलला सोडून दिलं गेलंय. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल पंचांचा वाईटचा इशारा झालाय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 11 धावा. 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. ते पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल याकडे लक्ष आहे सर्व प्रेक्षकांचं. अम्मी केळेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली. बाबा स्पोर्ट्स केळे आयोजित ही स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथून मात्र डॉट बॉल आलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. गोलंदाज आशिकने बॉल अडवलाय आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली. 11 धावा दाखल करते. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 ची गरज आहे. यावेळेला मात्र बिग हिट केला बॉल. बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि तासनंतर मात्र बॉलला पाठवून दिले. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आला षटकार. धावसंख्या आपण पाहतोय अगदी पाहिली तर 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आशिक अन्सारी सज्ज झालाय. वेळेला मात्र स्विंग केलाय आणि त्यानंतर बॅटची लिडिंग एज आहे. फलंदाज बाद निशांत पष्टे. बॅक टू द डगआउट. अंधार पसरतोय आणि इथून मात्र नवीन फलंदाज पारस मैदानात दाखल होतात. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे. 27 9 बॉल 27 चं इक्वेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फायनलचा महामुकाबला, फायनलचा हा सामना आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलंय ते आकर्षक ट्रॉफी, भव्य दिव्य ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी हा संघर्ष प्रत्येक टीमचा होता. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला आणि त्यानंतर इथे सिंगल कंप्लीट केलं. सिंगलने टीमची धावसंख्यामध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 18 धावा दाखल करते. 8 बॉल आणि विजयाकरिता इथून 26 धावांची गरज आहे. परंतु येणाऱ्या 2 बॉल वरती वीरू पष्टेला आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमकता ठेवावी लागेल. दोन मोठे फटके आले तर इथून मात्र कमबॅक करू शकतील टीम कांदळी संघ. परंतु येणाऱ्या 2 बॉल वरती आक्रमकता दाखवावी लागेल वीरू पष्टेला. ती मात्र पारी आठवावी लागेल जी कुंदे संघाविरुद्ध खेळली होती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. इथून मात्र पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. प्रत्येक बॉल मागे, प्रत्येक धावे मागे समीकरण बदलतंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये धावांची गरज आहे. 25 8 बॉल 25 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी बिग हिट केला बॉलला. अतिरिक्त उंची गाठले आणि त्याच बरोबरीने इथून मात्र झेल. चला टिपला गेला फलंदाज वीरू पष्टे बाद. विकेट्स कमवल्या. वीरू पष्टे बाद होत आहेत. आशिक अन्सारीचा पुढचा बॉल. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल इथे देखील आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक या मॅच मध्ये आणि तब्बल धावांची आवश्यकता आहे ती मात्र 25. 6 बॉल 25 धावांचा आवश्यकता विजयाकरिता टीम कांदळी संघाला. चला टीम महापोली लगेचच मॅचला सुरुवात करा. पंच प्रवीण सर आपण वॉर्निंग करा कारण अंधार पसरतोय, दमट वातावरण देखील आहे.
6 बॉल 25 धावांची आवश्यकता विजयाकरिता. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता आकाशला आणले गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट दाखवावे लागेल. स्ट्रायकर एंड वरती पारस आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती पारस आहेत. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पहिला बॉल आकाशचा सामना करेला पारस. हवेला स्विंग अँड मिस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नजर ठेवली नाहीये फलंदाजानं आणि डॉट बॉल त्या ठिकाणी आला. 5 बॉल 25 ची आवश्यकता आहे. ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये आतापर्यंत पाहिलं तर या असोसिएशन मधून एकमेव संघ असा आहे की त्यांनी फायनल आपल्या नावावरती केली. आई गावदेवी वडवली. समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढला, मात्र एक सिंगल घेतली जाते. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता. 4 बॉल वरती 4 षटकार ठोकावे लागतील. जिथे स्पष्ट तरच टीम कांदे संघ ते विजय साकारू शकतील. पुढचा बॉल घेऊन आकाश सज्ज झालाय. यावेळेला मात्र लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वसीम होते. खूप चांगला झेल टिपलाय लॉंग ऑफला. जितेश पष्टबाद आणखीन एक धक्का टीम कांदे संघाला. शेवटचे 3 बॉल शिल्लक. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय आणि हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. फलंदाज मैदानात दाखल होतात शुभम पष्टे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं आव्हान आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतात. आणखीन एक दर्जेदार बॉल डॉट बॉल आला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटचे 2 बॉल शिल्लक या मॅच मध्ये आणि तो मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जीबी स्पोर्ट्स महापोली संघ. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न डॉट बॉल इथे देखील आला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. मॅच संपल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि कुठेही जायचं नाही. आपण या ठिकाणी स्वागत सन्मान आणि त्यानंतर बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. तरी मंडळाचे सर्व सदस्य आपण मंचावरती या. अनिश मेंगा, विलास पाटील, संदीप पाटील, नरेश पाटील, मुकेश मांडवे. शेवटचा बॉल द विनर जीबी स्पोर्ट्स महापोली आमदार चषक 2025 मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. कमॉन डीजे.